ठीक आहे. परफेक्ट. 1.5 घ्यायचं इंजिन म्हणलं तर मग आम्हाला टायगूनमध्ये जावं लागेल. नाही, टायगून मध्ये पण मॅन्युअल नाही आहेत 1.5. नाही बंद झालं, गिअर बॉक्सच बंद केला. अरे यार. 1 लिटर ऑप्शन आहे मॅन्युअलला. 1.5 ला मग डायरेक्ट DSG घ्यावी लागेल. आणि त्याला मेंटेनन्स मग तो 1,00,000 किलोमीटर झाले की जास्त. हां तेवढं आहे. ते एकदम फेल नाही होत, ते असे चांगले चालतील आणि अचानक मध्ये हे होते. तसं आपलं चांगला गिअर बॉक्स आहे बरं. हां पण शेवटी कसं इलेक्ट्रॉनिक्सचा येतो प्रॉब्लेम. हां DSG ते एकदम नाही आहेत, स्लोली नंतर ऑटोमॅटिक हे आहे ना आपलं. अच्छा, हे टॉप लाईन व्हेरियंट आहे. 1 लिटर मध्ये टोटल 5 व्हेरियंट येतात. कम्फर्ट लाईन, हाय लाईन प्लस जेटी लाईन, टॉप लाईन. आपण काय रेंज मध्ये कार पाहतो? आता आम्ही तर 1.5 मॅन्युअल बघतो, म्हणजे अराउंड 20 पर्यंतचा आमचा आहे आयडिया. टॉप एंड येऊन जाईल ना त्या बजेटमध्ये. हां 1732 सॉरी ऑन रोड का? 1793 ऑन रोड जाते. स्लाविया तर शॉपर ड्रिव्हन कार आहे. हां ते आहे. आणि वर्टस सेल्फ ड्रिव्हन कार आहे. तुम्ही वर्टस मध्ये बसल्यानंतर आणि स्लावियामध्ये बसल्यानंतर डॅशबोर्ड जर बघितला तुम्ही, आपला डॅशबोर्ड जो आहे तो ड्रायव्हर साईडला टिल्ट आहे. स्लाविया मी ड्राईव्ह नाही केली. स्लाविया त्याने ड्राईव्ह केलेली आहे. आणि आपली स्टेअरिंग व्हील पण 3 स्पोक आहे, जी स्लावियाची 2 स्पोक येते. हां तिथे खाली हे नाही आहे ना, मी फक्त व्हिडिओज मध्ये वगैरे बघितलेली. आपल्या गाडीची आणि त्या गाडीची. बट इसेन्शियली इट्स द सेम कार ना. 25 mm ने मोठी आपली गाडी लेंथ वाईज. ओके. आणि आय थिंक इंडियामध्ये कोण स्कोडा ऑपरेशन्स बघताय ना सगळं. हां ओके. पण जे टेक्नॉलॉजी आहे, चासी, इंजिन, बॉडी हे आपण देतो Volkswagen. अच्छा, आय थिंक प्लांट Volkswagenचा आहे. हां जस्ट फक्त त्यांना मॅनेज करते बहुतेक आता. आणि प्युअर जर्मन नाही आहेत स्कोडा. मग ऑस्ट्रियन. ओ चेक. Volkswagen इज प्युअर. थर्ड मध्ये नाही, मी फर्स्ट मध्ये आहे ना. फर्स्ट मध्ये. हिचं फक्त एकच मला भीती आहे, ग्राउंड क्लिअरन्स. 179 mm चा ग्राउंड क्लिअरन्स. हा पण आता आमचा रस्ता बघा ना, मला तिकडनंच टाकावं लागणार. बघा चालू आहे ह्या साईडने पण. पक्का आर यू शुअर? इंडियात फर्स्ट सिडान कार आहे ग्राउंड क्लिअरन्स 179 mm चा. नको, मला भीती वाटते. थांब त्याला जाऊ. तर गाडी चालवून तर बघा सर, तुम्हाला अंदाज पण येऊन जाईल. ओके तुम्ही म्हणताय म्हणून बरं का. स्लोच घेतो मी जरा. इथे मला पंच वगैरे चालवायला भीती वाटते रस्त्याला. ठीक आहे. ग्राउंड क्लिअरन्स जास्त आणि स्टिफ सस्पेन्शन असल्यामुळे गाडी दबत नाही खाली. आला कॉन्फिडन्स. आता एवढंच लईच फार याच्यासारखं नाही मला काढता येणार. एखाद्या काय म्हणतात बॉडी ऑन फ्रेम सारखं नाही काढता येणार, बट इट्स मॅनेजेबल. सही. हे 1 लिटर आहे ना. पॉवर फिगर्स आय थिंक जास्त आहे, 30 की 35 HP फरक आहे ना. सेम 1.5 चं म्हणता का सर? हा 1.5 वर्सेस 1 लिटरला 115 PS येते. हां आणि 1.5 ला 150 येते. 150 आणि ह्याला 115. आणि टॉर्क जो आहे तो हिला 178 Nm चा येतो, त्याला 250 Nm चा येतो. मला असं वाटतं ही मला ऑटोमॅटिक मध्ये घेणं परवडेल बरं. आणि मोस्टली सिटीमध्ये असणार आहे. मग ऑटोमॅटिक 1.5 ला पण जाऊ शकतो सर. कारण की मग 1.5 जर घेतलं त्याच्यामध्ये ते सिलेंडर काहीतरी टेक येतं ना. सिलेंडर टेक्नॉलॉजी. समजा हायवेला गेलो आम्ही, DSG ते जास्त ॲव्हरेज देईल मला. बरोबर. व्हॉल्यूम इकडे काय. यांचे कॉमन प्रॉब्लेम्स काय आहे भाऊ? समजा मी DSG घेतलं
एक फक्त 1 लाख किलोमीटर नंतर मला प्रॉपर सर्व्हिस करायला लागणार गिअर असं बॉक्स. काही नाही 1 लाख किलोमीटर वरती तुम्ही हम्म. कशी चालवताय त्याच्यावरती डिपेंड आहे सर. तुम्ही अच्छा. Volkswagen समजून जर फक्त परफॉर्मन्स साठी यूज केली तर ते पण मशीन आहे सर. हां ऑब्विसली करेक्ट. व्यवस्थित चालवली तर कुठल्याच गाडीला कधी प्रॉब्लेम नाही. ही आहे ना मोस्टली ऑलराऊंडर असतं. आणि ओनरशिप कॉस्ट वगैरे आय थिंक पहिल्या 3 वर्षात एवढं काही नाही आहे. मी त्यावेळेस विचारलेलं. बट आता काही वॉरंटी वगैरेमध्ये काही चेंजेस असतील तर मग ते तुम्ही नाही, सांगू त्यात शकता. पण नाही काही change. सेमच आहे ना बऱ्यापैकी. मला भाऊ बोलले हे नॉच आहे पण हे ठीक आहे स्मूथ. आता त्यांना स्कॉडावाल्यांनी तसं सांगितलं. स्कॉडाच्या गाडीत येतो पण हां थोडासा नॉच का फर्स्ट टू सेकंड आय थिंक. सेकंड टू थर्ड. नाही आपलं काय युट्यूबला वगैरे चॅनल आहे? यूट्यूबला आहे तसं पण कॅमेरा वगैरे त्याच्यासाठी नाही आहे. कसं डॅश कॅम वगैरे असतो नसतो कधी कधी नाही का. तर मग आपलं मला याच्यानंतर असं वाटतं मग एकदा DSG बघावं. आय थिंक DSG मला बेटर पडेल. एवढ्या याच्यामध्ये मला वाटतं ऑटोमॅटिकच मला कमी स्ट्रेस देईल. इनफ टॉर्क आहे काय मला प्रॉब्लेम नाही वाटत. 1 लिटरमध्ये पण DSG आहे का ऑप्शन? नाही, 80. GTमध्ये 80 आहे का? हा. अच्छा. आणि मग 80 आणि DSG यापैकी स्मूथर कोणतं आहे? दोन्ही चालताना सेमच चालतात. ओके. पण इंजिन मोठं असल्यामुळे DSG लवकर पिकअप भेटतो. अच्छा ओके. पण मग 2 गिअरचा फरक पडतो ना 80 आणि DSG. 80 किती? 85 स्पीड 6 स्पीड आहे. हा 7 स्पीड आहे. अच्छा DSG 7 स्पीड आहे gear चा फरक आहे. हा. ओके मग तो मायलेजला मला पुढे जाऊन हे करणार. आल्दो ते मोठे इंजिन आहे पण ते मायलेजला मला पुढे फायदा देईल बहुतेक. हो. Volkswagen आय थिंक सेकंड हँड काहीतरी हे पण आहे ना स्वतःचं फोरम. नाही असं काय. त्यावरती जर 1.5 मला मॅन्युअल अवेलेबल झाली तर चान्सेस कमी आहेत ना ती कोणी विकत नसेल. ओके सो लास्ट फ्रेममध्ये आपण मॅन्युअल चालवली वॉटस. या फ्रेममध्ये आता आपण ऑटोमॅटिक चालवणार आहे. मेन म्हणजे 1.5 इंजिनमध्ये ही येत नाही मॅन्युअल येत नाही. दॅट्स वाय ओन्ली ऑटोमॅटिकचा ऑप्शन आहे. DCT आय गेस DCT काय म्हणतात काय ते आहे काहीतरी. सो लेट्स सी हाऊ डू वी एक्सपिरियन्स इट. आणि आपल्यासोबत आज रायडर प्रोव्हायडर पण आहे. ड्रायव्हर OP एक्सपिरियन्स घेऊया आता ड्रायव्हर OP आहेत आमच्यासोबत आज. सो विल सी. ते आमच्या बंधूचा रोल करणार आहे. ज्यांना स्लाविया आणि हिच्यामध्ये कन्फ्युजन आहे. मी घेतो एक राऊंड मला असं जाऊ. येताना तू घे. ओके गाईस दिस इज वॉटस DSG की DCT? DSG म्हणतात का? पण आय थिंक कन्सेप्ट सेमच आहे ना? नाही वेगळे आपला का? सील गिअर बॉक्स येतो. ओके. त्याला तुम्हाला ऑइल नाही चेंज करावं लागेल. मग क्लच किती ड्युअल क्लच आहे की सिंगल? ड्युअल क्लच म्हणजे ऑलमोस्ट सेमच कन्सेप्ट बट थोडं वेगळं बा कन्स्ट्रक्शन वेगळं आय थिंक. राईट. आता कशात आहोत आपण? पार्किंगमध्ये एक मागे घेतल्यावर ही किती 7 स्पीड 7 स्पीड DSG. त्या दिवशीच आपलं बोलणं झालं बघा सिटीमध्ये ही मला व्यवस्थित लागेल. ओ शिट आपलं उलट आहे नाही. याला काही रेस्ट्रिक्शन आहे का की 2000च्या वरती RPM पाहिजे तर ते सिलेंडर चालू होणार? असं काय नाही ना? ना क्रूजवरती हे असेल ना? एक्सिलरेशन वरती पण आहे. जेवढं तुमचं स्मूथ ॲक्सेलरेशन असेल तसं त्याच्यावर असेल. ओके कूल. अपार्ट फ्रॉम ट्रान्समिशन काहीच फरक नाही आहे ना? फीचर्स वगैरे ऑलमोस्ट सेम असतील. एडस आहे अरे याला येतच नाही. डॅश कॅम होता वाटतं काढलेलं आहे का याचा? मध्ये येतो. नाही टेस्ट व्हेकलला असतात ना सहसा? महिंद्रा ठेवतो. हां
त्यांचं हे पण तसंच आहे ना, कस्टमर बेस पण तेवढाच डेंजर आहे. आपण किती प्रेमाने चाललं, कोणी आलं गपकन अंगावर तर काय सांगता येतं नाही. कशी वाटते 1.5 लिटर पेक्षा? मागे तुम्ही आणली ती 1.1 लिटर होती ना, हो. अल्दो मॅन्युअल होती, बट याच्यामध्ये थोडा आहे, जास्त पॉवर आहे. आणि ही ऑटोमॅटिक आहे ना, सो तेवढं हे नाही होत. इंडिकेटर हा, या साईडला जर्मन आहे. याच्यात कळून नाही येत रे, गिअर शिफ्ट कळून नाही येत. पेडल खाली ना काय. अरे मॅन्युअल मध्ये कसं टाकता येईल? डायरेक्ट पेडल शिफ्टर पण यूज करू शकतो. डायरेक्टली ओव्हर राईड होतं का? आणि गिअर नॉब पण त्या साईडला शिफ्ट. नाईस यार. M3 M4 डाऊन ऑटोमॅटिक होईल. ओके. अपला फक्त आपल्याला हे पाहिजे का? अपला करायला लेफ्टला आहे का राईटला आहे पेडल शिफ्टर तुम्हाला? अपचा राईटला. राईटला आहे ना. प्लस मायनस वगैरे त्या टाईप. बाळा याच्यामध्ये फील आहे बरं का. तुला ही कशी वाटली स्लाव्हिया ऑटोमॅटिक? ती पण छान आहे. एकच ट्रान्समिशन आहे. आपलं थोडं प्रीमियमनेस आहे. त्याचे बटन्स जर तुम्ही स्लाव्हियाचे बघितले तर असं थोडी लो क्वालिटी वाटते बटन. ग्लॉसी फिनिश आहे त्याला. नाही असे ते साधे बटन्स वाटतात. परत याच्यावर टाकलं तर आय थिंक ही मॅन्युअलमध्ये हे मॅन्युअलला गेले. ते बटन प्रेस करून ठेवायचे 2 सेकंद नाही. होऊन जातं. हां, झाली ऑटोमॅटिक. स्लाव्हियाचे बटन क्वालिटी तर आपल्या बटन क्वालिटी खूप फरक. टेक्नोवलच्या बटन त्यांनी बघितले तर ही कितीला जाते? ऑलमोस्ट नेक अँड नेकच. नेक अँड नेकच जातात दोन्ही पण. आणि फक्त काहीतरी 30-35 हजाराचा फरक पडतो, जास्त काही नाही एवढं. आणि हिला एव्हरेज किती पडतं? हिला कंपनी 20.20 क्लेम करते. ही सिटीत तुम्हाला 14-15, हायवेला 18-19. कस्टमर फीडबॅक 22 पर्यंत आहे हायवेला. स्लाव्हियाचं सस्पेन्शन थोडं सॉफ्ट आहे आपल्यापेक्षा. हाय स्पीडला गाडी बंप होती, ती आपली होत नाही. ओके. टाकू तिकडे. आता याचे 1.5 मध्ये ऑल 4 डिस्क आहेत ना? नाही, मग फ्रंट टू डिस्क जातात. आपल्याला तेवढी गरज नाही लागत सर. कंट्रोलिंग बघा ना कसं आहे गाडी. ते आहे, फक्त फ्रंट व्हीलच काम करतात मोस्टली. स्लाव्हिया 4 डिस्क येते का? नाही. ते पण 2च. मला सांग, आता ही जसं आपल्या म्हणतात की मेंटेनन्सला खूप महाग जातात, मेंटेनन्सला महाग हे जातात. तर 2020च्या आधीच्या गाड्यांना मेंटेनन्स जास्त होतं. नाही का, ते एक परसेप्शन बनलेलं नाही का लोकांचं आपल्या इथं, किंवा मेंटेनन्सला तिला परवडलं 63 पैसा पर किलोमीटर खर्च येतो. 63. 32,000 पॅकेज येतं इथं. सर्व्हिस 4 पॅकेज वर्ष किंवा 60,000 किलोमीटरचं. ते घेतलं तर तुम्हाला 60,000 किलोमीटर पर्यंत काही मेंटेनन्सच नाही निघत ना गाडीचा. मेंटेनन्स नाही काहीच. 60,000 पर्यंत. किती पैसे द्यायचे आपण? 32,000. 32,000 का? तेवढं आहे बरं का, असं एक फील आहे बरं का. बघ आता याच्यामध्ये ना थोडा पण ते कसं आहे, आपल्याला थोडा तुमच्याकडं तर जायचं का नाही जाते सध्या लोक आपल्याकडचे, का तर खर्चामुळे मेंटेनन्स जास्त आहे. 2020च्या आधीच्या गाड्यांना अजून पण आहे ना 20-25 हजार रुपये मेंटेनन्स येतो गाडीवर. हां. चाकणमध्ये येतं, याला काही मेंटेनन्सच नाही निघत. गेलं पुढं कसं होतं? इलेक्ट्रिक. इलेक्ट्रॉनिक पलीकडनं असेल बघ. तुम्ही काय रेंजमध्ये कार बघताय? काय बजेट वगैरे ठेवलं का? बजेट आता 17-18, 17-18-20. नाही का, असं तर आहे तसं, पण जर गाडी आवडलीच तर नाही का आपण हां, option करू शकतो. 1 लिटरचं 1.5 लिटर असं. गाडीचा पण एवढाच आहे बघा. तसे पण आता मोठी जर गाडी घेतली तर 14-15चं ॲव्हरेज आपल्याला पडतं. ठीक आहे, टेन्शन एवढाच का, जो मेंटेनन्स जो आपण म्हणतो तुम्हाला बोललो 32,000चं पॅकेज घ्या, मेंटेनन्सच नाही निघणार. कंपनी ते पण सोय करतो. मेंटेनन्स होता. पोलो, पासाट, एमिओ, जेटा ज्या गाड्या होत्या ना त्यांना होता मेंटेनन्स. कारण त्या गाड्या इंडियात नव्हत्या बनत, ते जर्मनी. गाडी चाकणमध्ये बनते. चाकणमधनं 65 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट पण होते. त्यामुळे मेंटेनन्स कमी होतं. फीलच येत नाही का, म्हणजे गिअर चेंज होतो. हां. फीलच येत नाही काहीच नाही का. मी आता बरेच ऑटोमॅटिक गाडी चालवले आहेत ना, हे जे आहे की तुम्ही ॲक्सिडेंट जेव्हा दाबता ना तेव्हा तुम्हाला फील येतो की गिअर चेंज होतो. हा, जेव्हा शिफ्ट होतो ना, झटका जाणवत नाही तर दाबून वर येते.
मला तो फीलच नाही जाणवते अजिबात. मला असं वाटतं मी डायरेक्ट हे चालवतो, इलेक्ट्रिक चालवते, सेम इलेक्ट्रिक सारखं. फक्त आवाज येतो. हा आवाज आणि थोडे खरंच भारी आहे. बघा ना, स्मूथ पाचवी व्हायब्रेशन्स आहेत ना गाडी. इंजिनचे. VW CVT वगैरे नाहीच बनवत ना, ओनली DSG. AT आणि DS. हा गिअरबॉक्स आपण ऑडीला देतो. ऑटोमॅटिकली किती ॲव्हरेज म्हटले मायलेज हिला 20.20 कंपनी ऑटोला? हा, ही 4 सिलेंडर आहे ना हर्षू, यातली 2 डायरेक्ट बंद होतात हायवेला असल्यावर. टेक्नॉलॉजी आहे हिला मधले 2 सिलेंडर. तुला असं फील नाही होणार कुठे रस्ता सोडती वगैरे. कंट्रोल भारी गाडी. या साईडने लेफ्ट साईडला बरं का तुला कंट्रोल. स्टिअरिंग फक्त एवढं पण स्मूथ नाही. ब्लाइंड स्पॉट वगैरे कसं काय वाटतं तुला? नेक्स्ट ना अमोलची होती त्याच्यापेक्षा याच्यात बरं आहे ना. याला नाही आवडत. ब्लाइंड स्पॉट कमी आहेत आपल्याकडे. नेक्सनला लय म्हणजे लय प्रमाणात. SUV आहे. नेक्सल असं बघायला लागलं असं बघायला गाडीवर. SUV आहे ना ते. आता D3 येतं, एक M3 येतं, एक इको मोड झाला तो. हा. आता S3 म्हणजे हे बघ 2 सिलेंडर मध्ये आलाय तो. 2 सिलेंडर मध्ये ॲव्हरेज मोड मध्ये आलाय तो. हे असं आलं का तुला मायलेज चांगलं भेटणार. हॅलो 6.9 त्यांनी कॅल्क्युलेट केलं बघितलंय. ड्रायव्हर मध्ये 24 8 5 4 5 4 5 ऑलमोस्ट 6 च्या आसपास. कुठं म्हणतोय माहिती आहे का? स्लीपरी. मी तर त्या मॅडम कडे दिलं त्या रिसेप्शनच्या ते आता टेस्ट ड्राईव्हचं व्हेकल आहे ना. मस्त. ही स्लीपरी, याला कवर येत असेल ना वरनं. नाही लेदर आहे सर. तिथं पकडायचंच नसतं. हा तिथं थोडी पकडत नाही. नाही रे, फिरवताना काय होतं, ते दिले ग्रिप साठी तुम्हाला. ऍक्च्युली गव्हर्नमेंट रूल नुसार तुम्हाला 10-10 पकडावी लागते. बरोबर आहे. आपण असंच पकडतो पण जेव्हा एक हात वापरतो ना, मग ते ते कधी- आता ते आपली चुकी आहे ना, गव्हर्नमेंटची नाही ना, गाडीची नाही ना चुकी. गाडीची नाही पण आता कसं आपल्या सवयीनुसार हो. हे असेल टेस्ट ड्राईव्हचं व्हेकल असेल त्याच्यामध्ये गुळगुळीत झालं असं जरा. 521 लिटरचा नाही मोठा आहे, माणूस झोपून यायचा. 2 टाकता येतील तो. हे ऑटोमॅटिक. अच्छा हे प्रीलोडचं असं हे काय GT ही कितीला बसते? 20 च्या आसपास काहीतरी. 22 to 54 आणि क्रोम मध्ये घेतली तर 22 to 31. सर फक्त तुम्ही व्हिडिओ नाही टाकू शकत ऑफिशियली कुठं. नाही नाही जोपर्यंत डीलरशिपची परमिशन नाही. कारण अख्ख्या पुणे जिल्ह्यात एकच डीलर आहे, बिओ भांडारी.